नमस्कार मित्रांनो, मी ध्येय ग्रुप सभासद दयानंद मनोहर पिंगळे. आज मी सहकुटुंब सहपरिवार विरार येथे मारंबळपाडा येथे नवीनच सुरू झालेली रोरो सेवा याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे. महाराष्ट्र शासनाने वाढत्या ट्रॅफिकवर उपाययोजना केलेली आहे. विरार ते सफाळा हे सागरी अंतर फक्त 10 ते 15 मिनिटात या रोरो सेवेने आपण जाऊ शकतो. सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीची ही रोरो सेवा आहे आणि गोव्यापासून ते थेट अलिबागपर्यंत आपल्याला ही सेवा पाहण्यास मिळते. आणि ही सेवा आता आपल्या विरार येथे मारमळपाडा ते वैतरणा खाडीवर आपल्या सेवेसाठी सुवर्णदुर्ग कंपनीने ही रोरो सेवा सुरू केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर विरार पालघर पट्ट्यातील जनतेचा या रोरो सेवेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. आज आम्ही पण या रोरो सेवेचा आनंद घेणार आहोत. आम्ही विरार येथून माळंबरपाडा या जेट्टीवर पोचलेलो आहे आणि आणि येथून या रोरोने आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर म्हणजे सफाळे येथे पोचून नंतर केळवा माहीम येथील काही प्रेक्षणीय स्थळं आम्ही पाहणार आहोत. तुम्ही जर पाहिलं तर रोरो सेवेची वाहतूक करणारी एक लॉन्च पलीकडे म्हणजे सफाळ्याच्या किनाऱ्यावर चाललेली आहे आणि सफाळ्याकडनं एक लॉन्च आपल्याला येताना दिसते आहे. त्याच लॉन्चमध्ये बसून आम्ही पुन्हा सफाळे येथे जाणार आहोत. आत्ता माळंबरपाडा जेट्टीवर पर्यटकांची आणि रोरो सेवेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची खूप गर्दी येथे झालेली पाहण्यास मिळते. वसई ते पालघरपर्यंतच्या जनतेला ही रोरो सेवा म्हणजे एक वरदान ठरलेलं आहे. याच रोरो लॉन्चने आता आम्ही वैतरणा सफाळा केळवा माहीम येथे चाललेलो आहोत. केळवे माहीम येथील देवदर्शन आटपून व तेथील काही ऐतिहासिक स्थळे पाहून पुन्हा आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. विरार येथे मारंबळपाडा जेट्टीवर जाण्यासाठी याच रोरो लॉन्चने आम्ही आता जाणार आहोत. यावेळी आता आपण सागराचं अनुप असं दर्शन पाहूया. तसेच संध्याकाळचा मावळणारा सूर्यास्तही आपण या रोरो लॉन्चमधून पाहूया. या रोरो लॉन्चमधून प्रवास करताना अतिशय आनंदी असं वातावरण आपल्याला पाहण्यास मिळते. खळखळणाऱ्या सागराचा कर्णमधुर आवाज तसेच या रोरो लॉन्चच्या हॉर्नचा आवाज आपल्याला ऐकण्यास येतो आहे. तर समोर मावळतीला जाणारा सूर्य आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे नयनरम्य दृश्य आपल्याला पाहण्यास मिळते. संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. संधीप्रकाश आसमंतात पसरतो आहे. सागरावरून येणारे गार वारे अंगाला झोंबत आहेत. अतिशय सुखद असं वातावरण आहे. हा जलप्रवास अतिशय छोटा आहे पण अतिशय सुखदही आहे. जलप्रवास करताना सभोवताचा निसर्ग पाहताना आपण विरारची काही देवस्थानं पाहतोय. सागराच्या पलीकडे आपल्याला काही डोंगर पाहण्यास मिळतात. त्यातील एका डोंगरावर विश्वविख्यात जीवदानी देवीचं वास्तव्य आहे. समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला एकूण 4 टेकड्यांचा समूह पाहण्यास मिळतो. उजव्या हाताच्या छोट्या टेकडीवर श्री महादेवांचं सुरेख असं मंदिर आहे. तर शेजारी दुसऱ्या टेकडीवर वैष्णोदेवीचं सुंदर स्थान आहे. तर मधल्या मोठ्या डोंगरावर मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवदानी देवीचं वास्तव्य आहे. हाताला शेवटच्या टेकडीवर बारोंडा देवीचं स्थान आहे. अतिशय पवित्र आणि पावन अशा या टेकड्या आहेत आणि हे विरारचं वैभव आहे. अतिशय सुंदर असा हा जलप्रवास आहे आणि ही आहे आमची गाडी. सोबत माझी लेक, माझी मुलगी, माझे जावई, माझी पत्नी आणि माझी लाडकी नात आपल्याला दिसते आहे. जर येथून आपण समोर जरा दूरवर पाहिलं ना तर समोर आपल्याला वैतरणा खाडीवरचा रेल्वे ब्रिज पाहण्यास मिळतो. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे.
आसमंतात सर्वत्र मावळत्या सूर्याची लालिमा पसरलेली पाहण्यास मिळते. काय सुंदर दृश्य आहे. केळवे माहीमची छोटीशी सहल आटपून परतीचा प्रवास एवढा सुखद होईल असं वाटलं नव्हतं. विरार शहर जवळच आपल्याला पाहण्यास मिळते आणि माळमरपाडे जेट्टी जवळ आलेली आहे. आमची सहल आता संपते आहे. आमचा परतीचा प्रवास जसा संपतो आहे तसाच सूर्याचाही परतीचा प्रवास संपत आहे. तोही मावळतीकडे गेलेला आहे, पण त्याची आभा अजून आसमंतात पसरलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर सर्वत्र समुद्राच्या पाण्यावर आपल्याला लालिमा पसरलेली पाहण्यास मिळते. सर्व प्रवासी व पर्यटक आसमंतात वातावरणाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. सर्वत्र मावळतीचा सूर्य पाहताना दिसत आहेत. आसमंतात काळोख दाटून येतोय आणि जर तुम्ही पाहिलं तर आमच्या रोरो सेवेच्या लॉन्चचे दिवे पण पेटलेले आहे. आपण जर पाहिलं तर वैतरणा खाडीच्या पलीकडे आपल्याला ऐतिहासिक किल्ले टकमक पाहण्यास मिळतोय. वातावरण धुसर आहे, पण अजूनही तो टकमक किल्ला उठून दिसतो आहे. आमची छोटेखानी सहल संपवून आम्ही पुन्हा विरार मारंबळपाडा जेट्टीवर येऊन उतरलो आहे. मित्रांनो, हा छोटेखानी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा आपली भेट होईलच. तोर्तास येथेच थांबतो. जय शिवराय मित्रांनो.